हॅलो, नमस्कार. कशी आहात सर्व? कुक विथ स्वामीमध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत करते. तर थंडीचे दिवस आहे आणि मार्केटमध्ये खूप छान ताजी हिरवी फ्रेश अशी कोथिंबीर मिळत आहे. तर आज आपण कोथिंबीर वडीची रेसिपी करणार आहोत. कोथिंबीर वडी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते. जसं की 2-3 पद्धतीने कोथिंबीर वडी बनवता येतात. पण मी आज इथे एक हेल्दियर व्हर्जन बनवलेला आहे. म्हणजे फ्राय करून न बनवता स्टीम करून बनवलेला आहे. तर तुम्ही तुमच्याकडेही ही रेसिपी ट्राय करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. बरेच जण काय करतात की कोथिंबीरचं एक फिलिंग तयार करून जसं आपण समोसा वगैरे मैद्याची पारी करून त्यामध्ये आलूचं स्टफिंग भरतो, त्याच पद्धतीने मैद्याची पारी करून त्यामध्ये मग नंतर कोथिंबीर त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट वगैरे घालून त्याचं एक स्टफिंग बनवून ते त्यामध्ये फिल करून त्याला डीप फ्राय करतं. पण ती खूप लेंदी प्रोसेस आहे. मला ही प्रोसेस थोडी जास्त इझी वाटते आणि कोथिंबीर वडी सेम टेस्टी बनते. त्यामुळे मी हे व्हर्जन सिलेक्ट केलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला फ्रेश ताजी अशी कोथिंबीर घ्यायची आहे, ज्याची कोहळी देठं आहे अशी. तर याला काही देठं आहे, आपण याला आता स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहोत. आणि धुतल्यानंतर याची जी ही मोठी देठं आहे ती आपण काढून घेणार आहोत आणि देठं सेपरेट करून घेणार आहोत. इथे मी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे. तर आता मी याची देठं आणि पानं सेपरेट करून घेणार आहे. तर काही जी कोहळी देठं आहे ती राहिली तरीही चालेल, कारण ती देठं कोहळी आहे त्यामुळे त्याला काहीही फरक पडत नाही. तर आता इथे मी पानं आणि जी जाडी देठं होती ती काढून घेतलेली आहे आणि पानंही सेपरेट केली आहे आणि त्याला आता बारीक कापून घेतलेलं आहे. तर तुमच्याकडून होईल तेवढं आपण बारीक कोथिंबीर कापून घेतलेलं आहे. तर आता ही जी देठं तुम्हाला दिसत आहे ही कोहळी देठं आहे काही, ती मी अशी बारीक कट करून त्यामध्ये टाकलेली आहे. तर आता आपण कोथिंबीरचा मसाला बनवून घेणार आहोत. तर कोथिंबीर आपली छान कापून आणि आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता यामध्ये हिरवी मिरची, लसूण, थोडंसं अद्रक आणि थोडंसं त्यामध्ये पुदिना घातलं होतं, तर त्याची ही पेस्ट आहे. तर तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल तेवढ्या पद्धतीने तुम्ही हिरव्या मिरचीची ही पेस्ट घालू शकता. तर मी ज्या मिरच्या बारीक घेतल्या होत्या बारीक करायला त्या जास्त तिखटाच्या नव्हत्या, त्यामुळे मी थोडंसं जास्त प्रमाणात पेस्ट वापरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्यानुसार तिखट यामध्ये घालू शकता. तर ही मिरचीची पेस्ट घातल्यानंतर ही पांढरे तीळ आहे ते मी यामध्ये आता घालत आहे. कच्चा ओवाही तुम्ही घालू शकता, माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी नाही घातला. ही साखर आहे, 1 चम्मचभर एवढी साखर घातलेली आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर कलोंजी वगैरे असेल तर तुम्ही तीही वापरू शकता. साखर घातल्यानंतर ही हळद, 2 चमचे मी हळद घातली होती. त्यानंतर थोडंसं मी लाल मिरची पावडर घातलं होतं कलरसाठी, अगदी थोडंसं, कारण हिरव्या मिरचीची पेस्ट घातलेली आहे त्यामुळे लाल मिरची पावडर खूप कमी घातलेलं आहे. त्यानंतर धने पावडर 2 मोठी चमचे एवढं धने पावडर घातलेलं आहे. आणि हे 2.5 ते 3 चमचे मी तांदळाचं पीठ घालत आहे. तांदळाचं पीठ घालून झालं की हे चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे. आणि आता या सर्वांना आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्याआधी हे एक लिंबू घातलेला आहे. जर तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर तुम्ही तेही वापरू शकता. इथे मी आंबटपणा यासाठी लिंबू घालत आहे. तर मी एक पूर्ण अख्खं मोठं लिंबू घातलेलं होतं. आता व्हिडिओमध्ये मी अर्धाच लिंबू घालताना दिसत आहे, पण मी एक पूर्ण लिंबू घातलेलं होतं. तर आता हे सर्व मसाले आणि कोथिंबीर आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे. सर्व मिक्स झालेलं आहे. तर हे बेसन आहे. तर आता आपल्याला थोडं बेसन घालून या कोथिंबीरचा एक छान असा डो बनवून घ्यायचा आहे. तर पूर्ण बेसन एकदाच न घालता थोडं गरजेप्रमाणे आपल्याला बेसन घालायचं आहे. यामध्ये पाणी थोडंही वापरायचं नाही आहे. कोथिंबीरचा जो मॉइश्चर आहे त्यानेच आपल्याला डो बनवायला मदत होईल. आणि आपण मीठही घातलेलं आहे तर त्याचंही पाणी सुटेल, त्यामुळे आपल्याला पाणी थोडंही वापरायचं नाही आहे एक्स्ट्राचं. आणि थोडं बेसन वरून घालून जेवढं लागेल तेवढं घातल्यानंतर आपल्याला याचा एक डो बनवून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला मी थोडंसं 3 ते 4 चमचे एवढं बेसन घालून
याला मिक्स करून घेत आहे आणि परत थोडंसं अजून वरून बेसन घालून याला परत छान याचा एक डो बनवून घ्यायचा आहे। तर एक पूर्ण मोठी वाटी एवढं मला बेसन लागलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता आपला डो बनवून तयार झालेला आहे। या स्टेजला तुम्ही थोडंसं हे सारण खाऊन टेस्ट करून बघू शकता, मीठ वगैरे बरोबर झालं आहे का। तर त्यानंतर हाताला थोडंसं तेल घेऊन आपल्याला या बेसनाच्या डोचे असे मोठ्या आकाराचे थोडेसे लांबसर आकार बनवून घ्यायचे आहे, कारण आपल्याला हे पुढे स्टीम करायचं आहे। तर आपल्या स्टीमर जेवढा मोठा आहे किंवा स्टीमरमध्ये बसतील तेवढे असे ज्या पद्धतीने आपण लौकीचे मुठ्ठे बनवताना असे गोल गोल लांबुळके शेप्स बनवतो तशा पद्धतीने असे बनवून घ्यायचे आहे। माझं स्टीमर हे आकाराने छोटा असल्यामुळे मी ॲट अ टाईम 2 असे लांबसर शेप्स मी एका वेळी 2 स्टीम करू शकते, त्यामुळे मी याचे 2 सारख्या आकाराचे असे लांबसर शेप्स बनवून घेतलेले आहे आणि त्याला स्टीमरमध्ये टाकून घेतलेले होते। तर याची एक दुसरी पद्धत पण अशी आहे की जसं मी आता हे लांबसर आकार 2 राऊंड शेप लांबसर अशी शेप बनवत आहे, तर असं न करता तुम्ही पूर्ण एक अशी जाडसर स्टीमरमध्ये अशी ज्या पद्धतीने आपण भाकरी करतो त्या पद्धतीने असं थापून स्टीमरमध्ये जरी ठेवलं आणि त्याला स्टीम केलं तर नंतर त्याच्याही वड्या छान पडतात। पण मी असं शेप्स करून नंतर त्याचे स्टीम केल्यानंतर वड्या पाडते। तर हे थोडंसं सारण उरलेलं होतं, तर हे इडलीच्या पात्रामध्ये मी छोटे छोटे त्याचे शेप्स करून स्टीम करून घेतले होते। तर आता पाणी उकळलेलं आहे, स्टीमर आपलं रेडी आहे। तर आता आपल्याला याला साधारणतः 10 ते 12 मिनटं हे पूर्ण जे कोथिंबीर वडी आहे ते स्टीम करायला लागतील। तर मध्ये मध्ये 1 वेळा 2 वेळा असं चेक करून बघा। मला साधारणतः 12 मिनटं लागली होती सर्व जे शेप्स आहेत ते थोडेसे कडक यायला। तर असं बोटाने थोडंसं हलकं प्रेस करून बघितल्यानंतर आपल्याला कळतं की वडी आपली शिजलेली आहे की नाही। तर आता 12 ते 13 मिनटानंतर माझे पूर्ण जे शेप्स आहेत ते छान स्टीम झालेले होते। त्यानंतर थोडंसं 5 मिनटं मी असंच वाफेवरती ठेवल्यानंतर त्याला बाहेर काढून घेतलं आणि आता आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। थोडंसं गरम राहिल्यानंतर जर आपण वड्या पाडल्या तर त्या चिकटतात, त्यामुळे जमेतोपर्यंत पूर्ण 100% हे जे शेप्स आहे त्याला आता आपल्याला थंड करून घ्यायचे आहे। तर शिजलेली जे शेप्स आहे त्याला मी आधी चॉपिंग बोर्डवरती काढून घेतलेले आहे। आणि आता सुरीला थोडंसं तेल लावून आधी मी पहिला जो माझा शेप होता त्याला त्याची जे 2 बाजू अनइव्हन जे एजेस होत्या त्या कट करून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर आता इथे आपल्याला हव्या तेवढ्या आकाराच्या हव्या तेवढ्या जाडीच्या मी इथे वड्या पाडून घेत आहे। तर ही माझी अगदी सोपी पद्धत आहे कोथिंबीर वड्या बनवायची। ज्या पद्धतीने मी मगाशी सांगितलं की कोथिंबीरची फिलिंग भरून मैद्याच्या पारीमध्ये त्याला स्टफिंग भरून त्याच्यामध्ये तळून डीप फ्राय करून ती ही एक पद्धत आहे, पण ती खूप जास्त त्याला टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे, त्यामुळे ही एक सिंपल प्रोसेस आहे आणि या वड्या खूप छान टेस्टी बनतात। तर आता आपल्याला या वड्या तुम्हाला जर डीप फ्राय करायच्या असेल तर तुम्ही डीप फ्रायही करू शकता, मी शॅलो फ्राय करत आहे। तर थोडंसं पॅनमध्ये तेल घालून या वड्या आपल्याला 5 ते 7 मिनटं आलटून पलटून छान क्रंची करून घ्यायचे आहे। तर आपण जे तांदळाचे पीठ वापरलं होतं त्यामुळे आता या स्टेजला आपण जेव्हा वड्या फ्राय करू तर त्यामुळे छान क्रंचीनेस येणार आहे वड्याला। तर ही पहिली बॅच इथे माझी फ्राय करून झालेली आहे आणि अशा पद्धतीने सर्व वड्या छान बनून तयार झालेल्या आहे। तर अशा पद्धतीने एकदम झटपट कोथिंबीर वडी आपली टेस्टी अशी कोथिंबीर वडी बनून तयार होते। आपल्या आवडीच्या चटणीसोबत तुम्ही याला सर्व करू शकता आणि तुम्हीही तुमच्याकडे नक्की एकदा तरी ट्राय करून बघा। ही रॉ वडी आहे ज्याला मी फ्राय न करता अशी साधी ठेवली होती, तर ही आहे ती। आणि या
ज्या मी वड्या शॅलो फ्राय केल्या होत्या त्या आहे. तर तुम्हाला जर माझी सिंपल रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही तुमच्याकडे नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या कुक विथ स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.